जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत जे डी-बाटू युनिव्हर्सिटी आहे तर त्याची रिमेडियल एक्झाम समजा तुम्ही दिली आणि त्यानंतर जर तुम्हाला सप्लिमेंटरी एक्झाम द्यायची आहे तर तुम्ही ती देऊ शकता का? म्हणजे रिमेडियलच्या नंतर सप्लिमेंटरी एक्झाम देता येते का? तर याच प्रश्नाचं उत्तर आपण आज बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर बघा, रिमेडियल एक्झाम दिल्यानंतर सप्लिमेंटरी देऊ शकतो का? याचं उत्तर जर बघितलं तर समजा बघा, आता तुम्ही रिमेडियल एक्झाम दिली आणि जो तुमचा बॅकलॉग आहे तो क्लिअर नाही झाला, म्हणजे बॅकलॉग मध्ये जर समजा तुम्ही क्लिअर नाही झाला तो परत गेला, समजा बॅक राहिला, तर त्यानंतर तुम्ही सप्लिमेंटरी एक्झाम देऊ शकता. तर याचं जे उत्तर आहे की रिमेडियल एक्झाम दिल्यानंतर सप्लिमेंटरी तुम्ही देऊ शकता का? तो हो, तुम्ही देऊ शकता. एकदा जर समजा तुम्हाला रेमेडियल मध्ये तुमचा जो बॅकलॉग आहे तो क्लिअर नाही झाला तर तुम्हाला सप्लिमेंटरी हा एकच ऑप्शन असतो. कारण रिमेडियल एक्झाम ही एकदाच देता येते, म्हणजे तुम्ही एकदाच रिमेडियल एक्झाम देऊ शकता. कारण जर यामध्ये जर तुम्ही एकदा फेल झाला तर तुम्हाला सप्लिमेंटरीज द्यावी लागेल, त्यानंतर परत तुम्ही रिमेडियल देऊ शकणार नाही. तर याचं उत्तर हेच होतं की तुम्ही जर रिमेडियलच्या नंतर सप्लिमेंटरी देणार असाल तर तुम्हाला देता येते, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट जेव्हा फॉर्म चालू होतील तेव्हा तुम्ही ते फॉर्म फिल करू शकता तुमच्या लॉग इन मधून.